समोर आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। लेकराला ठेच लागली तरी आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि आई जरा का नजरेआड झाली तरी सुद्धा लेकराचा जीव कासावीस होतो। असं नातं असतं माय लेकाचं। पण याच नात्याला काळीमा फासणारी एक घटना पनवेलमध्ये घडली आहे। ज्या लेकराला 9 महिने गर्भात सांभाळलं वाढवलं त्याच लेकराला जन्म देताच आईनं रस्त्यावर फेकून दिलं। मूल सांभाळण्याची ऐपत नाही म्हणून लेकराला रस्त्यावर सोडल्याची चिठ्ठी सुद्धा सोबत लिहिली। पाहूया चीड आणणाऱ्या या घटनेवरचा एक स्पेशल रिपोर्ट। हे आहे पनवेलमधील मुलींचं बालगृह। पनवेलमधील उच्चभ्रू वस्तीचा भाग। एरवी हा परिसर वाहनांच्या आवाजाने गजबजलेला असतो, पण 27 जून रोजी या भागात एक धक्कादायक घटना घडली। मुलींच्या बालगृहाच्या फुटपाथवर एक निळ्या रंगाचं बास्केट आढळलं, ज्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता। प्रत्यक्षदर्शींनी तातडीनं पोलिसात धाव घेतली। पोलिसांना आम्ही फोन करून कळवलं पोलिसांना की अशी घटना झालेली आहे आपला, आणि त्याने तोपर्यंत येऊसर बोललो, मग रडत होती मुलगी म्हणून उचललं। तर तिथं डिलिव्हरीचा सिद्धी क्लिनिक म्हणून हॉस्पिटल आहे, आम्ही तिथे घेऊन गेलो मुलीला। तिथं नर्सने त्यांनी चेकअप केलं वगैरे व्यवस्थित। त्यांनी सांगितलं की बाळ व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे। मग तिथं आम्ही तिला दूध वगैरे पाजलं, तोपर्यंत पोलीस आले। पोलीस आल्याच्या नंतर मग त्यांनी प्रोसेस करून आता पोलीस स्टेशनला आलो। काय काय त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, जी चिठ्ठी मिळाली त्यात काय लिहिण्यात आलेलं आहे? त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे की आम्ही मेंटली आणि फायनान्शियली आम्ही हे अफोर्ड करू शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही तिथे ठेवलेलं आहे। म्हणजे जे कोणी असेल अज्ञात इसम त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठी। नागरिकांनी आपण बोध घेणं गरजेचं आहे की अशा वेळेस वाट न बघता त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेणं, त्याला कारण ते आता उत्तम स्थितीमध्ये बाळ आहे, ही आता आनंदाची गोष्ट आहे। पण या घटनेकडे खूप गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, कारण दॅट इज टू द नीड ऑफ द प्रेझेंट आवर। कारण त्यांनी जी इंग्रजीमध्ये चिठ्ठी लिहिली आहे की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सर्वाइव्ह दिस चाइल्ड दिस फायनान्शियल ॲस्पेक्ट्स, सो जस्ट मला सॉरी माफ करा मला, अशा पद्धतीने त्या महिलेने उत्तम इंग्रजीमध्ये ते पत्र लिहिलंय, तर खूप शोकांतिक असं मला वाटतं। 2च दिवसांपूर्वी या जगात आलेल्या बाळाला वाटलंही नसेल की आयुष्याच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला जगण्यासाठी धडपड करावी लागेल। बाळाला रस्त्यावर सोडून देणाऱ्यांनी सोबत सेरेलॅक, कपडे आणि इंग्रजीतून लिहिलेली चिठ्ठी ठेवली होती। काय काय त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, जी चिठ्ठी मिळाली त्यात काय लिहिण्यात आलेलं आहे? त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे की आम्ही मेंटली आणि फायनान्शियली आम्ही हे अफोर्ड करू शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही तिथे ठेवलेलं आहे। म्हणजे जे कोणी असेल अज्ञात इसम त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठी त्याच्यात। जर मूल सांभाळण्याची ऐपत नव्हती तर मग मूल जन्माला घातलंच का? च्या गर्भात वाढणाऱ्या लेकराला आईपासून घट्ट ठेवते ती नाळ, आणि हीच नात्याची मायेची नाळ तोडून लेकराला रस्त्यावर फेकताना काहीच वाटलं नसेल का त्या आईला? रडणाऱ्या लेकराला रस्त्यावर फेकताना तिला मायेचा पान्हा फुटला नसेल का? अशा निर्दयी आईला एवढंच म्हणावं लागेल, मातानं तू वैरिणी आहेस। विनायक पाटील सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पनवेल। पुढची महत्त्वाची बातमी।